दिला, पुरेसा वेळ दिला. भागवत तावरे आपल्या सोबत आहेत. भागवतजी, तुमचा पक्ष काय आहे मी सांगायची गरज नाहीये. तुमचा पक्ष फुले शाहू आंबेडकर या सगळ्यांचा जप करणारा आहे आणि आज तुमच्या पक्षाचे आमदार मात्र हिंदुत्वाचा नारा बुलंद करतायत. तुम्ही सांगून नोटीस देऊन सुद्धा काही फरक पडत नाहीये त्यांना. तुमची भूमिका काय नेमकी? मी आज तर तुमचे काही फोटो बघितले, तुम्ही गांधीगिरीनं त्याला उत्तर दिलेलं आहे, पण पक्षाची भूमिका काय? आता काय करणार? तुमच्या हाताबाहेरची केस झाली. नाही, नाही. विलासजी, पक्षाची भूमिका अगदी स्वच्छ आहे. ती अनेकदा आम्ही व्यक्त केली. आमच्या पक्षाचे प्रमुख, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपण जे आमदारांच्या संदर्भात बोलतात, त्यांच्या संदर्भात अगदी कठोर बाबतीतले वक्तव्य केलेली आहेत आणि 3 दिवसाचा जो पिरियड आम्ही त्यांना दिलेला आहे, 3 दिवसामध्ये ते पक्षाला उत्तर देतील. जर सकारात्मक उत्तर नाही आलं, जर पक्षाला असं वाटलं की हे सकारात्मक उत्तर नाही, तर यापेक्षा कठोर कारवाई करू, असं अजितदादा काल पुणे या ठिकाणी म्हटलेले आहेत. ते म्हणून भाजपमध्ये जातील. आमची भूमिका अगदी प्रांजळ आणि स्पष्ट आहे. ते आम्ही जरी भाजपमध्ये जातील. सरकार काय करणार तुम्ही? पक्षामध्ये एक शिस्तभंगाची कारवाई असते, त्या पद्धतीने शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. आणि बरं. पक्षाचे प्रमुख जेव्हा असं म्हणतात अगदी कडक शब्दामध्ये, आम्ही गप्प बसलेलो नाहीयेत. इतर पक्षाचे आमदार ज्या पद्धतीने बोलतात आणि त्यांच्या पक्षाकडून कुठल्याही सूचना त्यांच्या आमदाराला जात नाहीत, आम्ही मात्र आमच्या आमदाराच्या संदर्भामध्ये आम्ही स्पष्ट भूमिकेमध्ये सांगितलं की जे काही बोललं जात आहे ते भागवतजी, चूक आहे. कन्फ्युजन तुमच्याकडे पण आहे ना. मला सांगा, नाही, तुम्ही भाजपच्या सोबत कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भाजपसोबत सत्तेत बसता आणि त्यांचे विचार मानू नका म्हणता. आमदारांची पण गोष्टी आहे ना. नाही. एकतर तुम्ही ठरवा, आम्ही मला एक यांच्या सांगा. विरोधात आहोत, फक्त सत्तेसाठी त्यांच्या सोबत आहोत, त्यांच्या विचारांशी नाही, असं कसं चालेल? आमदारांची पण कन्फ्युजन झाले ना. जेव्हा लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन सरकार चालवतात, ते एकाच विचारसरणीचे असतात असं कोणी सांगितलं? भारतीय जनता पार्टी सोबत मुफ्ती महबूबा सोबत गेले होते काश्मीरमध्ये. आम्ही त्याच्यावरून थेट आयडिओलॉजी तर शेअर नाही करत ना. आमची आयडिओलॉजी ही पुरोगामी आहे. आमची आयडिओलॉजी शाहू फुले पण आंबेडकरांची आहे. जवळ हे बसल्यावर अगदी घेणार ना स्पष्ट ते आहे. सगळं. जवळ बसले, समजा काय म्हणते? विचारांची देवाणघेवाण झाली, आमदार त्या विचारधारेसोबत जात आहेत. आता हे तुमच्यासाठी संकट आहे मोठं. नाही, आम्ही स्पष्ट केलंय. जर ते त्यांच्या वक्तव्यापासून बाज नाही आले किंवा थांबले नाही, तर पक्ष त्यापेक्षा कठोर कारवाई करेल. आम्ही थोडी गप्प बसणार आहोत. आणि आमची भूमिका स्पष्ट आहे हा. की या व्यवस्थेमध्ये, या समाज व्यवस्थेमध्ये व्यावहारिक सलोखा राहिलेला आहे. हिंदू आणि मुस्लिमांच्या व्यवहारामधूनच ही व्यवस्था चालते. आपल्याला धर्माधिष्ठित व्यवहार करता येणार नाहीत, हे कधीही शक्य नाही आणि हे झालेलं सुद्धा नाही. केवळ पॉलिटिकल पॉलरायझेशनसाठी जर एखादी व्यवस्था पुढे आणली जात असेल निवडणुकीच्या तोंडावर, तर आमचा पक्ष याच्यासाठी बांधील नाहीये. आम्ही आहे. सरकारमध्ये जरी असलो